हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये, जे की मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं जे ब्लाऊज आहे त्याचे मी तुम्हाला कसं कसं माप घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचं माप घेऊन ब्लाऊज पीसवर डायरेक्ट दाखवते आणि त्याची कटिंग पण दाखवते. ते तुम्ही बघा. हे 15 उंचीचं ब्लाऊज आहे, तयार 15 ब्लाऊज आहे. हे कटोरी ब्लाऊज आहे, पण आपल्याला याचं प्रिन्सेस कट तयार करायचं आहे. तर त्यामध्ये आपण बघू याची ना जी की चेस्ट आणि जी रुंदी आहे ती आहे 10ची. 10 साईजची म्हणजे आपल्या स्टिचिंग सहित आहे. यामध्ये शिलाई ज्या आहेत आपल्या एक्स्ट्राच्या मारलेल्या एक्स्ट्रा मार्किंग सहित त्याच्या सहित आहे ही. तर त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घेऊन आपल्याला प्रिन्सेस कट करावं लागतंय. तर मी काय करते आता की 10ची आहे, तर 11 ते 11.15 पर्यंत, कारण फिटिंग पॉकेट फिटिंग घ्यायची असते त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची म्हणजे हे लागते, मार्जिन लागते. त्यामुळं मी 11.5ची ही टाकते. आणि त्याची उंची आहे ब्लाऊजची तयार 15, तर 15.5 मध्ये मी याची उंची टाकते. हे बघा, ही पाठीमागच्या साईडची उंची आहे. आणि त्यामध्ये लगेच आपल्याला दुसरी साईड जी की समोरची फ्रंट साईड आहे का, ती पण आपल्याला 15.5चीच टाकायची. तर हे दोन्ही साईड मी आखून घेतलेले आहेत. तर आता त्याचा जे की गळ्याची साईड आहे त्याला 2.5 इंचीचा गळा पाहिजे आपल्याला. तर दोन्हीकडचं सोबतच माप टाकते मी, तुम्ही बघा. आणि 3 इंचेसमध्ये आपलं शोल्डर आहे. तर दोन्ही मागचं आणि पुढचं म्हणजे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्हीचं पण मी सोबतच माप टाकते. तर आपला यांचा जे मोंढा आहे ते आहे बघा 6चा मोंढा आहे. तर आपण 6चा टाकूयात, म्हणजे दोन्ही साईडनं 6चा आहे. हे बघा, दोन्ही साईड नाखून घ्यायचा आहे. इकडं पण 6चा टाकू आपण. आणि जी पाठीमागची साईड आहे त्यामध्ये आपल्याला 1.5 इंचचा गोल आकार द्यायचा आहे. तर हे बघा, आता याला मी असे करून घेते डायरेक्ट तयार कटिंगसाठी. आणि जी पुढची साईड आहे का त्यासाठी आपल्याला 1 इंच, हे बघा, याला गोल करून घेते. तर यांचा पाठीमागचा जे गळा आहे तो आहे 10.5चा. तर आपण 10.5 मध्ये टाकून घेऊ लगेच पूर्ण. 10.5चा झाला यांचा गळा. आणि समोरचा जे आहे का तो 6चा गळा आहे. तर मी 6चा गळा त्यांचा आखून घेते. 6 आणि जे 10 उंचीला जितकं जे आपलं 15 साईजला जी 15 तयार उंची आहे ना, तर त्यामध्ये 11 पर्यंत 11.5 पर्यंत 12 पर्यंत उंची सोडून द्यायची आणि 12ला खून करायची आपल्याला इथं. आणि जी पोटाची साईड आहे तिथून 4 इंचावर एक खून करायची आपल्याला. हे दोन्ही जोडून घ्यायचं, हे असं उभं हे रेख मारून घ्यायची आहे. आणि इथून एक इंचावर एक आपल्याला खून करायची, जी की हे दोन्ही क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता हेच असं आपल्याला डायरेक्ट मुंड्यापर्यंत आणायचं आहे. हे बघा, असं गोल आकार दे तिथपर्यंत आणायचं. हे झालं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजची. तर त्यामध्ये आपण हे ना आपण 3 पीसमध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण खून केलेली आहे का त्याला हे बघा अशी सरळ मध्ये हे करायची, क्रॉस मार्जिन घेऊन टाकायची. हे बघा, बरोबर झालंय. तर आता आपण यांचा गळा यांचा आपण गळा मटका गळा टाकूयात, कारण हे एलिवेटचा पीस असल्यामुळे सटकणार आहे, त्यामुळे जास्त काही हार्ड नको. तर हे मटकाच टाकूत. तर आता याचे सगळे पार्ट आपण कट करून घेऊ.
केल्यावर. आता यामध्ये मधूनच जे मधून जे पार्ट आहे का ते पूर्ण कट करून घ्यायचा. हे बघा, आता पूर्ण एक्स्ट्राचा कपडाही काढून घेऊ आपण पाठीमागचा, जे की मुंड्यामध्ये शिल्लक राहतो दोन्हीकडून. याचे जे या बटन पट्ट्यान ते काढू. ही गळ्याला जी लागते आपल्याला ती पट्टी आहे, हे आपण असं कट करून घेऊयात गोलमध्ये. आता ठेवते. कट करून घेते हे सगळं. गोलमध्ये. आणि ही आहे त्याची प्रिन्सेस कट कटोरी. झालं तयार आपले हे. आणि ही बट्टी आहे का ती आपण पाठीमागून ठेवून देऊ. आता यामध्ये स्लीव्ज कशी करायची त्यावर आपण याची स्लीव्ज कट करून घेऊ. म्हणजे यामध्ये मला वाटते जॉईंट द्यावं लागेल. जॉईंटचा कपडा आपण पूर्ण ब्लाऊज कट करून घेऊ. तर डिझाईन आली त्यामुळे डिझाईन तर कट करून घेऊ. बाजूला काढून स्लीव्हसाठी लावायला. स्लीव्हसाठी आता हे स्लीव्हचा कपडा आपण याला जॉईंटच बसणार आहे, नाही जमणार एवढ्या कमी ह्याच्यात. आता बघा, हे जे की आपलं अस्तर आणि जे आहे का बॅक साईडचं ते आपण कट करून घेऊ. म्हणजे याचा पूर्ण जे शिलाईचा जे व्हिडिओ आहे का ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण कटिंगमध्ये म्हणजे आपल्याकडून काय काय चुका होत्यात हे मी दाखवण्याचा प्रयत्न करते. कसं म्हणजे ॲक्युरेट प्रत्येक ह्याचं माप घेऊन आपण कट केलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला म्हणजे कुठल्या साईजचं जर ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी ते पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक पार्ट कट केलेला आपण याच्या उलट्या पुलट्या हे करून घेऊ. याचं हे कटोरीचं पण निघले. आता राहिले क्रॉस पट्टी आणि स्लीव्हला जॉईंट द्यायला कपडा. तर हे बघा, हे क्रॉस पट्टी इथंच काढावं लागेल. क्रॉस पट्टी पण आता ह्याची शिल्लक कपडा यायचं स्लीव्हला जॉईंट द्यावा लागेल. ठेवूयात आपण असं.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला जर कुठला व्हिडिओ पाहायचा असेल तर ते तुम्ही मला ब्लाऊजची कटिंग किंवा जर त्याचं माप मेजरमेंट काय पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तसा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. बाय.